मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सलाईनवरती पडून न राहता याच्यामध्ये काही उपयोग नाहीये, त्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं। मी माझ्या मतावरती आलेलो आहे असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे। आज दुपारी ते उपोषण स्थगित करणार आहे। मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी मला रात्री सलाईन लावली। माझा हट्ट होता की नको, मी तुमच्या या मायापोटी समाजाला मिळत आलेलं मिळणार नाही। बेगरीपणाचं आंदोलन उपोषण किंवा काही असू मी नाही करू, त्याचं चिंतन नाही केलेलं बरं। या मतावर मी आलं। माझ्या डोक्यात मी असं आलं की हे आपल्या सलाईन लावत राहणार आहे, आपण पडत राहणार आहे, आपण दुपारी उपोषण स्थगित करू। त्यांना 1 महिन्याचा वेळच पाहिजे होता ना, असा करूनच राहणार होता वेळ। तर 13 जून ते 13 जुलैपर्यंत 13 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत करून दाखवा मला सगळं। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जरांगेंनी गंभीर आरोप करत टीका केलेली आहे। आपल्याला अटक करून तुरुंगामध्ये टाकत कैद्यांच्या करवी मारहाण करण्याचा कट फडणवीसांचा आहे असा आरोप जरांगेंनी केलाय। एकनाथ शिंदे, अजित पवार, विनोद तावडे, अशोक चव्हाण, नारायण राणे, निलंगेकर, त्यासोबतच राणा जगजित सिंह या सर्वांना फडणवीसांनी धमकावून आणलं असा आरोप त्यांनी केलाय। ही देवेंद्र फडणवीसांना रचलेला डाव आहे। विधी व न्याय विभाग त्याच्याकडे, त्याच्या अंतर्गत सगळं येतं। तो काही न्यायाधीशांना सुद्धा फिरकी घ्यायला लावू शकतो। न्यायाधीश त्याचा पाहुणा आहे अशी मला ऐक्यू माहिती। ऐक्यू बरं का, मी खरं बी म्हणत नाही। ते देवेंद्र फडणवीसांकडे विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्टाचं कामकाज त्याच्याकडे आहे म्हणून त्याचं ऐकतात। दुसरं गृह विभाग म्हणजे पोलीस खातं त्याच्याकडे, कोर्टाचं खातं त्याच्याकडे म्हणून त्याचं सगळे ऐकतात। आणि तो जाणून बुजून आता मला याच्यात गुंतणार आहे। आता त्याचा डाव सांगतो तुम्हाला, तो मला याच्यात आत टाकणार आहे। आत कोणचे कैदी आहेत त्यांच्या हाताने मला आत सुद्धा मारायची असे रात्रीची आलेली माहिती मारायची। फक्त एकच सांगतो, कधीच भाजप सत्तेवर येऊन देऊ नका मराठा समाजाला, एवढं सांगतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।